नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सध्या आपण आपलं राज्यशास्त्राचं चौथं प्रकरण सामाजिक व राजकीय चळवळी या संदर्भामध्ये अभ्यास करतोय। पहा, मागच्या तासिकेला आपण या प्रकरणाच्या अंतर्गत चळवळी म्हणजे काय, चळवळी कशासाठी निर्माण होतात किंवा मग स्वातंत्र्यपूर्व काळापासून ज्या चळवळी होत राहिलेल्या आहेत आमच्या भारतामध्ये, जसं आदिवासी चळवळ किंवा शेतकऱ्यांची चळवळ, या संदर्भामध्ये आपण माहिती पाहिलेली आहे। आता आजच्या तासिकेला आपण आपल्या प्रकरणामध्ये दिलेल्या 4 चळवळींचा अभ्यास करणार आहोत, प्रकरणात दिलेल्या माहितीच्या अनुषंगाने। त्या आहेत कामगार चळवळ, स्त्री चळवळ, पर्यावरण चळवळ आणि ग्राहक चळवळ। पहा मुलांनो, सुरुवात करण्यापूर्वी या 4ही चळवळींवर मी या ठिकाणी जे प्रश्न प्रकार दिलेले आहेत त्या पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात। जसं या 4ही चळवळींवरती रिकाम्या जागा विचारल्या जाऊ शकतात, टिपा लिहा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, संकल्पना चित्राद्वारे स्पष्ट करा हाही प्रश्न यावरती तयार होऊ शकतो, कालरेषा पूर्ण करा हाही प्रश्न तयार होऊ शकतो, चौकट पूर्ण करा, तालिका पूर्ण करा हाही प्रश्न होऊ शकतो, थोडक्यात उत्तरे लिहा आणि विधाने सकारण स्पष्ट करा। एवढ्या प्रकाराने या 4 आणि मागच्या तासिकेला आपण ज्या अभ्यासलेल्या आहेत 2 चळवळी त्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात। तर पहा, पहिल्यांदा आपण पाहूया कामगार चळवळ। पहा मुलांनो, या कामगार चळवळीला भारतातल्या पार्श्वभूमी आहे औद्योगिकीकरणाची। स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये त्यांच्या फायद्यासाठी, त्यांच्या सोयीसाठी ब्रिटिशांनी काही भौतिक सुधारणा, काही भौतिक सुविधा, सेवा या देशामध्ये आणल्या त्यांच्या फायद्यासाठी, त्यांना राज्यकारभार करणं सोयीचं व्हावं यासाठी। मग त्याचाच भाग म्हणजे इथं काही प्रमाणात उद्योगधंदे पण आले। मग रेल्वे कंपन्या आल्या किंवा काही गिरण्या आल्या, कापड गिरण्या आल्या आणि या सगळ्याच्या पाठीमागं त्यांचा हेतू तर उघड होता, या ठिकाणच्या नैसर्गिक साधन संपत्तीचा, या ठिकाणच्या मनुष्यबळाचा पुरेपूर उपयोग करून घेऊन आपल्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत करणं, आपला देश श्रीमंत करणं ही त्याच्या पाठीमागची त्यांची इच्छा होती, भावना होती, हे तर उघड होतं। पण उद्योगधंद्यांना मात्र भारतामध्ये ब्रिटिशांच्या काळामध्ये सुरुवात झाली, औद्योगिकीकरणाला सुरुवात झाली असं म्हणायला काही हरकत नाही। आणि या औद्योगिकीकरणाला जी सुरुवात झाली त्यातूनच कामगारांच्या समस्यांना, प्रश्नांना सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालना मिळाली। म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात कामगारांचे प्रश्न विविध प्रकारचे निर्माण व्हायला लागले, कारण कामगारांची संख्या सुद्धा वाढली, उद्योगधंदे आले, कामगारांची संख्या वाढली। कामगारांची संख्या वाढायला आणखी एक त्यांचं ब्रिटिशांचं धोरण हे कारणीभूत होतं मुलांनो। ब्रिटिशांचं शेतीविषयक जे धोरण होतं, त्या शेतीविषयक धोरणाने जे अल्पभूधारक शेतकरी होते त्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना आपली शेती विकावी लागायला लागली आणि त्यामुळं शेती विकल्यामुळं हाताला काम राहिलं नाही। आता हाताला शेतीतलं, स्वतःची शेती नाही ना, मग आता कामाचा शोध त्यांना घ्यावा लागायला लागला आणि त्यामुळे झालं काय, शहरामध्ये जे काही उद्योगधंदे निर्माण झालेले होते, ज्या काही कंपन्या होत्या, कारखाने होते, त्या ठिकाणी हे खेड्यातले अल्पभूधारक शेतकरी कामाच्या शोधात यायला लागले आणि झालं काय, मग मागणीपेक्षा कामगारांचा पुरवठा जास्त व्हायला लागला आणि त्यामुळं मागणीपेक्षा जर पुरवठा जास्त असेल, एकाची गरज आहे आणि जर 10 कामगार त्या ठिकाणी उपलब्ध असतील तर साहजिकच कोणताही मालक त्या कामगाराला जास्त पगार देऊ इच्छित नाही, बरोबर आहे। आणि झालं तसंच, म्हणजे औद्योगिकीकरण झालं एकीकडं, पण त्यातून कामगारांची संख्याही वाढली, पण संख्या ज्या प्रमाणात वाढली त्या प्रमाणात कामगारांचे प्रश्न
कामगारांच्या समस्या सुद्धा वाढत गेल्या आणि त्यांचे जे प्रश्न आहेत, त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी कामगारांनी हळूहळू एकत्रित येऊन संघटन निर्माण करून आपल्या मागण्यांसाठी, मागण्यांच्या पूर्ततेसाठी, आपल्या मागण्यांकडं, आपल्या अडचणींकडं, प्रश्नांकडं लक्ष सरकारचं आकर्षित करावं यासाठी चळवळी करायला सुरुवात केली. मग भारतातली पहिली कामगार चळवळ कधी झाली? पहा, कालरेषा पूर्ण करा असा प्रश्न कामगार चळवळीवरती विचारला जाऊ शकतो. त्या दृष्टिकोनातून 1899 मध्ये आमच्या भारतामध्ये पहिली कामगार चळवळ झाली, ज्यामध्ये हजारो कामगारांचा सहभाग होता. ते होते रेल्वे कामगार. रेल्वे कंपनीमध्ये, सरकारी कंपनी होती रेल्वेची, म्हणजे रेल्वेचे डबे तयार करणं किंवा रेल्वेची इंजिन तयार करणं अशा कंपन्या भारतामध्ये ब्रिटिशांनी टाकलेल्या होत्या आणि त्यात जे हजारो कामगार काम करीत होते त्यांच्या वाट्याला अत्यंत वाईट जगणं आलेलं होतं. अत्यंत अडचणीतून ते दिवस काढत होते. जे कामाच्या ठिकाणची जी असुरक्षितता होती किंवा कामाचे अमर्याद तास होते, अशा अनेक समस्या होत्या. त्या समस्यांच्या संदर्भात त्यांच्या ज्या काही मागण्या होत्या त्या मागण्यांसाठी रेल्वे कामगारांनी 1899 मध्ये संप केला. मग 1899चा संप कुणाचा? रेल्वे कामगारांचा. रेल्वे कामगारांचा संप 1899 मध्ये घडून आला. हळूहळू जेव्हा 1899 मध्ये रेल्वे कामगारांनी संप केला, इतरही क्षेत्रामध्ये कापडगिरणी कामगार असतील किंवा आणखी कोणत्याही उद्योगातले रंग, रसायने किंवा कोळशाच्या खाणी असतील, धातू उद्योग असेल किंवा सिमेंट उद्योग असेल, साखर उद्योग असेल, अशा इतर अनेक उद्योगांच्या ठिकाणी जे कामगार होते त्यांच्याही अशाच अनंत अशा समस्या होत्या. त्या समस्या सोडवण्यासाठी जसा रेल्वे कामगारांनी संप केला म्हणजे त्यांनी जसा प्रयत्न केला तसाच प्रयत्न सगळ्यांनी संघटितरित्या करणं आवश्यक आहे. म्हणजे एकेका क्षेत्रातल्या कामगारांनी संप करण्यापेक्षा सगळ्याच क्षेत्रातले जे कामगार आहेत त्यांच्या थोड्याफार फरकाने समस्या, प्रश्न, अडचणी सारख्याच आहेत, मागण्या सारख्याच आहेत, तर भारतभरातल्या विविध गिरण्यांमध्ये, कारखान्यांमध्ये, कंपन्यांमध्ये काम करणारे जे कामगार आहेत त्यांनी एकत्रित यावं, एखाद्या संघटनेची स्थापना करावी आणि संघटनेच्या मार्फत संघटितरित्या आपल्या मागण्यांसाठी प्रयत्न करावा, संघटन व्यापक करावं, ही चळवळ व्यापक करावी या दृष्टिकोनातून विचार झाला. आणि 1920 मध्ये संघटन व्यापक झालं. चळवळ व्यापक करण्याच्या दृष्टिकोनातून, संघटन मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून, संघटित प्रयत्न करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्नांना लवकरात लवकर यश यावं, मागण्या मान्य व्हाव्यात, त्यांची पूर्तता व्हावी या दृष्टिकोनातून अखिल भारतीय स्तरावरती, ऑल इंडिया स्तरावरती आयटक या संघटनेची स्थापना झाली. आयटक, आता हे शॉर्ट फॉर्म आहे मुलांनो. आयटक म्हणजे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस. आपल्या पुस्तकामध्ये त्याचं शॉर्ट फॉर्म दिलेलं नाहीये, लॉंग फॉर्म दिलेला आहे, विस्तारित रूप दिलेलं आहे. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस या संघटनेची स्थापना झाली. आणि आता संघटितरित्या भारतामधल्या सगळ्याच क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या श्रमिकांच्या, कामगारांच्या, मजुरांच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी, सरकारकडं मागण्या करण्यासाठी, सरकारचं लक्ष, परक्या राजवटीचं लक्ष केंद्रित करून घेण्यासाठी प्रयत्न होऊ लागले. आणि त्यानंतर आपल्याला माहिती आहे, मागच्या प्रकरणामध्ये आपण अभ्यासलेलं आहे, 1925 मध्ये स्वतंत्र एका राजकीय पक्षाचीच निर्मिती झाली, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय साम्यवादी पक्ष. कामगारांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यावर जास्तीत जास्त भर देणारा हा राजकीय पक्ष होता.
प्रयत्न होतच राहिले. भारत स्वतंत्र झाला. स्वतंत्र भारतामध्ये साधारणपणे 1960 ते 1970च्या दशकात कामगार चळवळी जास्तच मजबूत झाल्या, व्यापक झाल्या. कामगार चळवळींची अनेकदा आंदोलनं झाली. 1960 ते 70च्या दशकात स्वतंत्र भारतामध्ये कामगार चळवळींची कारण आता पक्ष स्थापन झालेला आहे ना, जास्तीत जास्त कामगार चळवळ आणखी मजबूत झाली, बळकट झाली. अनेक आंदोलनं झाली या काळामध्ये 60 ते 70च्या दशकामध्ये. अनेक मागण्यांसाठी. आणि 1980च्या दशकापासून मात्र परिस्थिती बदलली आणि ही जी कामगार चळवळ आहे ती विस्कळीत झाली. 1980च्या दशकापासून कामगार चळवळ विखुरली गेली. जे संघटित प्रयत्न चालू होते ना त्याचा प्रभाव कुठेतरी कमी झाला. ते संघटन जेवढं मजबूत होतं ते कुठेतरी संघटन थोडंसं कमजोर झालं. कधी 1980च्या दशकापासून. तर हा आपल्या भारतातल्या कामगार चळवळीचा इतिहास आहे. कालरेषा पूर्ण करा हा 2 गुणांसाठी याच्यावरती प्रश्न विचारला जातो. एक तर इसवी सन दिलं जातं. इसवी सन दिलं तर आपल्याला त्या इसवी सनामध्ये कामगार चळवळीच्या अंतर्गत कोणती घटना घडली ते लिहावं लागतं, ती प्रक्रिया लिहावी लागते. नाहीतर जर प्रक्रिया दिली तर आपल्याला ती प्रक्रिया कोणत्या साली किंवा कोणत्या दशकामध्ये घडली ते दशक किंवा त्या इसवी सनाचा उल्लेख करावा लागतो. ठीक आहे. तर याच्यावरती कालरेषा पूर्ण करा किंवा चौकट पूर्ण करा असाही प्रश्न येतो. एकाडेक दिलं जातं. इसवी सन दिलं जातं, आपल्याला त्याच्या समोर त्या इसवी सनात कामगार चळवळीच्या अनुषंगाने घडलेली घटना लिहावी लागते किंवा घटना दिली जाते. आपल्याला इसवी सन लिहावं लागतं. पहा, कामगार चळवळी झाल्या कशासाठी ते पाहणं महत्वाचं आहे. त्याच्यावरती सुद्धा संकल्पना चित्राद्वारे स्पष्ट करा हा 2 गुणांसाठी प्रश्न विचारला जातो. कामगार चळवळी ज्या प्रश्नांना समोर ठेवून झाल्या, ज्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी झाल्या, त्या प्रश्नांच्या अनुषंगाने आपण विचार करू. पहा, कामगारांचा जो रोजगार आहे तो अस्थिर, खूप मोठ्या प्रमाणात अस्थिर आहे. म्हणजे आज काम आहे तर उद्या काम नाही. कारण काम कोणाच्या मर्जीवर? मालकाच्या मर्जीवर. मालकाची मर्जी असेल तर त्या कामगाराला काम मिळत असे, मालकाची मर्जी नसेल तर त्याला ते काम मिळत नसे. मग त्या दिवशीचा दिवस मोकळा, त्या दिवशी त्याच्या हातात पैसा नाही आणि मग त्याची गुजराण कशी होईल? आधीच रोजगार काही फार खूप नाही आहे, मोबदला काही खूप नाही आहे आणि त्यात जर असे काही दिवस त्याच्या हाताला काम मिळालं नाही त्या कामगाराच्या, तर त्याच्या घरच्यांची त्याची पोट कशी भरायची? बरोबर आहे. त्याचा उदरनिर्वाह कसा चालायचा? संसाराचा गाडा त्यांनी कसा हाकायचा? हा किती मोठा प्रश्न आहे. बेरोजगारीची टांगती तलवार त्याच्या डोक्यावर राहील. म्हणून कामगार चळवळींनी अस्थिर जो रोजगार आहे कामगारांचा, त्याच्या रोजगारातली अस्थिरता कमी व्हावी या दृष्टिकोनातून सरकारकडं प्रयत्न करण्यासाठी म्हणून टुमणं लावलं. म्हणजे कोणकोणत्या मागण्यांसाठी, कोणकोणत्या प्रश्नांसाठी कामगार चळवळी समोरचे प्रश्न किंवा कामगार चळवळीच्या मागण्या काय आहेत? एक, अस्थिर जो रोजगार आहे त्यात स्थिरता आणावी. अस्थिर रोजगार, कंत्राटी कामगार, कायमस्वरूपी नाही, काही कालावधीसाठीच फक्त त्या ठिकाणी त्याच्या हाताला काम, म्हणजे पैसा पण मोबदला पण अस्थिर आहे, त्यात स्थैर्य नाही आहे. म्हणजे मला महिन्याला एवढे पैसे येतीलच, त्यात स्थैर्य नाही आहे, ते ठराविक नाही आहे, मनावर आहे. कंत्राटी कामगार, महिनाभर, वर्षभर, वर्षानुवर्ष मला काम मिळेलच असं पण नाही आहे त्या कामगाराच्या संदर्भामध्ये. त्यामुळे अस्थिर रोजगार आहे, कंत्राटी कामगार आहेत. त्याच्या पुढं कामाच्या ठिकाणी असुरक्षितता, कामाच्या ठिकाणी असुरक्षितता आहे. म्हणजे समजा जर
काम करीत असताना एखाद्या कंपनीमध्ये, कारखान्यामध्ये, कामाच्या ठिकाणी अपघात झाला तर त्याला नुकसान भरपाई देणं किंवा त्याच्या जीवाची पर्वा करणं हा प्रकार फारसा घडत नव्हता त्या काळामध्ये, बरोबर आहे. तोही एक माणूस आहे आणि त्या मालकाच्या कामाच्या पायीच तो त्या ठिकाणी आलेला आहे, पण मानवतावादी दृष्टिकोनातून कामगाराचा विचार केला जात नव्हता. म्हणजे कामाच्या ठिकाणी त्याच्या नशिबी असलेली असुरक्षितता, आर्थिक असुरक्षितता. आता रोजगारच त्याचा जर कायमस्वरूपी नसेल तर आर्थिक असुरक्षितता असणारच आहे. कामगार कायदे नव्हते, ज्यामुळं ज्या कायद्यांचं संरक्षण कामगारांना मिळावं असे कायदेच केलेले नव्हते. त्यामुळे कामगार कायद्याचे संरक्षण नसणे, कामाचे अमर्याद तास, 6 तास 8 तास असा काही वेळ ठरलेला नव्हता. तो ठरावा, कारण माणूस काही यंत्र नाहीये ना, कामगार यंत्र नाही आहेत, त्यामुळे त्यालाही त्याचा हक्काचा, आरामाचा, विश्रांतीचा मोकळा वेळ मिळालाच पाहिजे. सतत त्याला कामाला जुंपणं पण योग्य नाहीये, त्यामुळं त्याचं आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे आणि परत त्याचा कामावर परिणाम होण्याची शक्यता आहे ना. ठीक आहे, म्हणून कामाचे अमर्याद जे तास आहेत त्या तासाच्या संदर्भात विचार करून ठराविक तास देण्यात यावेत. या दृष्टिकोनातून कामगार चळवळी सतत आपले प्रश्न, आपल्या मागण्या हे चळवळीच्या माध्यमातून मांडताना आपल्याला दिसतात. तर पहा मुलांनो, आपल्या पुस्तकात दिलेल्या माहितीच्या अनुषंगाने आपण कामगार चळवळीचा या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. दुसरी चळवळ आहे स्त्री चळवळ. स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच आमच्या भारतामध्ये काही सुशिक्षित, स्त्रीवादी, पुरोगामी विचारसरणीच्या पुरुष मंडळींनी स्त्रियांची स्थिती सुधारावी या दृष्टिकोनातून प्रयत्न केलेले आपल्याला दिसतात. मग त्यात ईश्वरचंद्र विद्यासागर असतील किंवा राजाराम मोहन रॉय असतील, महात्मा ज्योतिराव फुले असतील, महर्षी धोंडो केशव कर्वे असतील किंवा सावित्रीबाई फुले असतील, पंडिता रमाबाई असतील, रमाबाई रानडे असतील, महादेव गोविंद रानडे असतील, अशा मंडळींनी स्त्रियांची स्थिती सुधारावी, भारतामध्ये स्त्रियांच्या वाट्याला जे काही जगणं आलेलं आहे, म्हणजे तिला समाजातलं तिचं जे गौण स्थान आहे ते गौणत्व तिचं निघून जावं आणि स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीचा दर्जा प्राप्त व्हावा, त्यांना कोणत्याही सामाजिक हिंसेला बळी पडावं लागू नये, त्यांचं शोषण थांबावं, त्याही स्वावलंबी बनाव्यात, त्यांनाही समाजात मानाचं, सन्मानाचं स्थान मिळावं, त्यांची प्रतिष्ठा समाजातली वाढावी, त्यांना शिक्षणाचा अधिकार मिळावा, त्यांना मतदानाचा अधिकार मिळावा, त्यांना पण सार्वजनिक जीवनामध्ये सहभाग घेण्याचा हक्क असावा. या अशा अनेक मागण्यांसाठी स्त्रियांची परिस्थिती बदलावी, स्त्रियांच्या सभोवतालचं जे चित्र होतं त्यांना गौणत्व प्रदान करणारं, त्यांना दुय्यम दर्जा देणारं समाजामध्ये ते बदलावं, या दृष्टिकोनातून या सगळ्या मंडळींनी प्रयत्न केलेले आपल्याला दिसून येतात. आणि त्यामुळं मग सती प्रथा असेल किंवा बालविवाहाची प्रथा असेल, केशवपनाची प्रथा असेल किंवा हुंडा देणं घेणं ही प्रथा असेल, विधवांना पुनर्विवाह करण्याची बंदी होती, अशी चाल होती ना, ती चाल असेल, ती प्रथा असेल, या ज्या कुप्रथा आहेत, दुष्ट चालीरीती, रूढी, परंपरा, ज्यांच्यामुळं स्त्रियांचं समाजातलं स्थान गौण बनलेलं आहे, त्या अबला झालेल्या आहेत. समाजाने त्यांना दुष्ट चालीरीती, रूढी, परंपरांतून अबला बनवण्याचं काम केलेलं आहे. त्या चालीरीती, रूढी, परंपरा बंद व्हाव्यात या दृष्टिकोनातून त्यांची स्थिती सुधारावी या हेतूनं चळवळी केलेल्या आहेत या अनेक स्त्रीवादी समाज सुधारकांनी.
आणि त्यांची स्थिती सुधारण्याचा प्रयत्न झाला. त्यासाठी स्वतंत्र भारतातही आणि भारत स्वतंत्र होण्याच्या पूर्वीही कायदे करण्यात आलेले आपल्याला दिसून येतात. लॉर्ड बेंटिंकनी सती प्रथा बंद करणारा कायदा केला. भारत स्वतंत्र झाल्यानंतरही स्त्रियांची स्थिती सुधारावी, स्त्रियांचं सक्षमीकरण व्हावं, या दृष्टिकोनातून अनेक कायदे केलेले आपल्याला दिसून येतात. आपण त्याचा अभ्यास केलेला आहे. ठीक आहे. मग स्त्रियांच्या ज्या चळवळी आहेत त्या स्त्री चळवळी करणारे चळवळे कोण, ते पुरोगामी असे समाज सुधारक कोण, असा आपल्याला 2 गुणांसाठी संकल्पना चित्राद्वारे स्पष्ट करा असा प्रश्न विचारला जातो. किंवा स्त्री चळवळीच्या मागण्या कोणत्या, याच्यावर सुद्धा 2 गुणांसाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर पहिल्यांदा आपण पाहू, स्त्री चळवळी करणारे समाज सुधारक भारतातले कोण कोण आहेत, ज्यांनी सुरुवात केली. आज तर आपण बघतो अनेक लोक या स्त्री चळवळीला, पुरुष असोत की महिला, जुडलेले आपल्याला दिसून येतात आणि वेळोवेळी महिलांच्या सक्षमीकरणासाठी चळवळीच्या माध्यमातून प्रयत्न करताना पण आपल्याला दिसतात. आणि संविधानाच्या माध्यमातून सुद्धा कायदे करून, तरतुदी करून अनेक वेळा त्या कालखंडामध्ये गरजेनुसार, काळानुसार जसे जसे प्रश्न समस्या समोर येतील त्यानुसार कायदे केलेले आपल्याला दिसून येतात आणि त्यांचं सबलीकरण व्हावं यासाठी पण प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. तर ते पुरोगामी असे स्त्रीवादी समाज सुधारक कोण, आपण यादी करूया, कारण 2 गुणांसाठी त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. बंगालमधील ईश्वरचंद विद्यासागर, बंगालमधीलच राजाराम मोहन रॉय, महात्मा फुले, महर्षी धोंडो केशव कर्वे, सावित्रीबाई फुले, रमाबाई रानडे, पंडिता रमाबाई आदी लोकांनी स्त्रियांची स्थिती सुधारावी, त्यांच्यावर होणारा अन्याय, अत्याचार, त्यांचं होणारं शोषण हे बंद व्हावं या दृष्टिकोनातून प्रयत्न केले, चळवळी केल्या, हे आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. आता आपण पुढच्या चळवळीकडे वळूया. पुढची चळवळ आहे पर्यावरण चळवळ. पर्यावरण चळवळ पहा, पर्यावरणाचा ढासळणारा समतोल, पर्यावरणाचं बिघडणारं संतुलन हा फक्त राष्ट्रीय प्रश्न नाहीये मुलांनो, ही राष्ट्रीय समस्या नाहीये, ही एक आंतरराष्ट्रीय समस्या सुद्धा झालेली आहे. हे तुम्हाला माहितीच आहे, तुम्ही अभ्यासलेलं आहे. पहा, या पर्यावरण चळवळी समोरचे प्रश्न काय आहेत, समस्या काय आहेत, या संदर्भात आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत. पहा, आपण नेहमी म्हणतो ओझोन वायूचा थर विरळ होत आहे. जो ओझोन वायू सूर्यापासून येणाऱ्या अतिदाहक अशा किरणांना काय करतो, तो त्याची तीव्रता कमी करण्याचं काम करतो आणि त्यांना सहनीय बनवण्याचं काम करीत असतो. तो जो थर जर विरळ होत असेल तर सूर्यापासून निघणारे जे अतिदाहक असे किरण आहेत त्याचा आपल्याला त्रास झाल्याशिवाय राहणार नाही. बरोबर आहे. आणि आपण बघतोय नद्यांचं प्रदूषण व्हायला लागलेलं आहे, पर्यावरणाचा समतोल ढासळतोय, विविध कारणांनी कत्तल व्हायला लागलेली आहे, जंगलांची, वनस्पतींची तोड व्हायला लागलेली आहे, पाण्याचा बेजबाबदारपणे वापर माणसाकडून व्हायला लागलेला आहे. म्हणजे स्वतःच्या स्वार्थापायी भौतिक सुविधांच्यासाठी म्हणून, आपलं भौतिक जीवन चांगलं जगण्यासाठी म्हणून दीर्घकाळाचा माणूस विचार करीत नाहीये, केवळ तात्कालिक विचार करतो आहे, आपलाच विचार करतोय.
आपल्या पुढच्या पिढीचा सुद्धा विचार करत नाही आणि त्यातून पर्यावरणाच्या अनेकानेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. त्या समस्यांची जाणीव समाजाला करून द्यावी, जागृती निर्माण करावी आणि पर्यावरण रक्षणाचा प्रयत्न माणसाने प्रत्येकाने केला पाहिजे. या दृष्टिकोनातून पर्यावरण चळवळी सतत कार्यरत असतात. मग त्यात पर्यावरण तज्ज्ञ असतील, पर्यावरण स्नेही, पर्यावरण प्रेमी अशी मंडळी असेल. तर या पर्यावरण चळवळीच्या समस्या कोणत्या आहेत, कोणत्या समस्यांना समोर ठेवून पर्यावरण तज्ज्ञ, पर्यावरण प्रेमी लोक, हे चळवळी करताना आपल्याला दिसतात. पहा, जैवविविधतेचं संरक्षण असेल, जंगल आवरणाचं संरक्षण असेल, हरित पट्ट्यांचं संरक्षण असेल, नद्यांचे प्रदूषण थांबवणं असेल, रासायनिक द्रव्यांचा जो अतिवापर केला जातोय तो अतिवापर थांबवणं किंवा त्याची ज्या पद्धतीने विल्हेवाट लावली जाते रासायनिक द्रव्याच्या वापरानंतर त्यामध्ये बदल घडवून आणणं, तशी मानसिकता तयार करणं, या गोष्टींना पर्यावरण चळवळीमध्ये महत्त्व आहे. यासोबतच जे ठिकठिकाणचे पाण्याचे स्रोत आहेत ते आटत चाललेले आहेत, त्यांचं जतन करणं आणि त्यांचं संवर्धन करणं, पाणी अडवणं, पाणी जिरवणं, थोडक्यात अशा पद्धतीचे प्रश्न हे पर्यावरण चळवळीच्या समोर आहेत. पाण्याचे स्रोत, जिथून पाणी प्राप्त होतं आपल्याला दैनंदिन वापरासाठी, पिण्यासाठी, जतन करणे आणि संवर्धन करणे, या प्रश्नांना, या समस्यांना, या मुद्द्यांना समोर ठेवून पर्यावरण चळवळ केली जाते, पर्यावरण चळवळ सुरू राहते. पहा, या पर्यावरण चळवळीच्या अनुषंगाने आपल्या पुस्तकामध्ये एका जलपुरुषाचं, एका पर्यावरण स्नेही अशा पर्यावरण तज्ज्ञ अशा व्यक्तीचा उल्लेख केलेला आहे. त्यांचं नाव आहे राजेंद्र सिंह राणा, डॉक्टर राजेंद्र सिंह राणा. अनेक लोक जगात प्रयत्न करतात. ग्रेटा तुम्हाला माहितीच आहे, आपण अभ्यासलेलंच आहे. तुमच्या एवढी शाळकरी मुलगी कशी प्रयत्न करते आहे जगभरामध्ये, स्वीडनची. ठीक आहे, जगभरात वेगवेगळ्या देशामध्ये त्या ठिकाणचे लोक प्रयत्न करीतच आहेत. आपण राजेंद्र सिंह राणा यांच्या संदर्भामध्ये आपल्या पुस्तकामध्ये जी दिलेली माहिती आहे त्या अनुषंगाने विचार करूया. राजेंद्र सिंह राणा यांना जलपुरुष असं संबोधलं जातं. का जलपुरुष असं संबोधलं जातं यांना? तर राजस्थानातले हे राजेंद्र सिंह राणा एक पर्यावरण तज्ज्ञ, पर्यावरणाचा जो ढासळणारा समतोल आहे, जो असमतोलपणा निर्माण झालेला आहे, त्याच्यामुळं अनेक प्रश्न, त्या प्रश्नांना पुढच्या पिढीला सामोरं जावं लागणार आहे. त्यामुळं आपण या पिढीनं त्यासाठी प्रयत्न करणं किती महत्त्वपूर्ण आहे, त्या दृष्टिकोनातून सतत जनजागृती करण्याचा प्रयत्न केलाय. यांना जलपुरुष असं का संबोधलं जातं? तुम्हाला माहिती आहे मुलांनो, हे राजस्थानमधले आहेत. राजस्थान हा मरुभूमी आहे, बरोबर आहे. कितीही पाणी पडलं तर त्या ठिकाणी ते पाणी साठून राहत नाही. भूगर्भामध्ये पाण्याचे साठे तिथं कमी आहेत, बरोबर आहे. अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी ज्या आधीच नद्या आहेत त्या नद्यांचं पुनरुज्जीवन खूप गाळ साचल्यामुळं किंवा खूप खनन झाल्यामुळं ज्या नद्या वाहतच नाही आहेत, अशा ज्या नद्या आहेत त्यांचं अस्तित्वच नष्ट झालेलं आहे. कारण त्या ठिकाणी लोकांनी वस्ती करून राहण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा झाडं वाढलेली आहेत. अशा ठिकाणी ज्या नद्या आहेत त्यांचं पुनरुज्जीवन करण्याचं काम केलं.
नद्या वाहिल्या पाहिजेत यासाठी त्यांनी प्रयत्न केले. नद्यांवरती जोहड निर्माण केले, हजारो जोहड नद्यांवरती. जोहड याचा अर्थ नद्यावर बांधलेले मातीचे बंधारे, त्या ठिकाणी पाणी अडवता येईल यासाठी आणि त्याचा वापर शेतीसाठी करता येईल. दैनंदिन जीवनात पाण्याचं महत्त्व आहेच आहे, त्याच्यासाठी त्याचा वापर करता येईल या दृष्टिकोनातून हजारो जोहडांची त्यांनी निर्मिती केली आणि नद्या पुनरुज्जीवित केल्या. या कामी त्यांनी हजारो फक्त राजस्थानातल्याच नाही तर देशातल्या तरुणांची मदत घेतली. कारण हे काम कोण्या एका दुसऱ्या व्यक्तीचं नाहीये, एकट्या दुकट्याचं नाहीये. याच्यासाठी खूप मोठ्या मनुष्यबळाची आवश्यकता असते. खूप लोक त्या मोहिमेमध्ये सहभागी होणं आवश्यक असतं. लोकसहभागातून अशी कामं पूर्ण होत असतात. म्हणून तरुण भारत संघ अशा एका संघटनेची त्यांनी स्थापना केली आणि नद्यांचे पुनरुज्जीवन करण्याची मोहीम सुरू ठेवली. भारतभरातल्या लोकांचा सहभाग मिळवावा यासाठी हजारो मैलाची भारतभर त्यांनी पदयात्रा काढली, पायपीट केली. संपूर्ण भारतभर ते फिरले. तरुण भारत संघाची स्थापना तर केलीच, पण भारतभर फिरले आणि भारतभरातल्या लोकांना पाण्याचे साठे वाचवण्याचं, त्यांचं जतन करण्याचं, पाण्याचे स्रोत त्याचं संवर्धन करण्याचं, जंगल संपत्तीचं, जंगल आवरणाचं संवर्धन करण्याचं, जैवविविधतेचं संवर्धन करण्याचं त्यांनी त्या संदर्भामध्ये जागरूकता निर्माण केली, महत्त्व पटवून देण्याचं काम केलं. साधारणपणे 31 वर्षास आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. 33 ते 34 वर्षापासून या राजेंद्र सिंह राणांनी या संदर्भामध्ये पर्यावरण वाचवण्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वपूर्ण असं काम केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि त्यांच्या या कामाचा गौरव म्हणून, त्यांच्या या कामाची पावती म्हणून नोबेल पुरस्कार, त्याचं नाव तुम्ही ऐकलेलं आहे मुलांनो, पाण्याच्या क्षेत्रातला जो नोबेल पुरस्कार समजला जातो, म्हणजे पाण्याच्या क्षेत्रामध्ये पाणी वाचवण्यासाठी, पाण्याचे स्रोत वाचवण्यासाठी, जलसंवर्धनासाठी जे लोक अतुलनीय कामगिरी करतात त्यांना हा पुरस्कार दिला जातो, ज्याला स्टॉकहोम वॉटर प्राइज असं संबोधलं जातं. त्या स्टॉकहोम वॉटर प्राइजचे राजेंद्र सिंह राणा हे मानकरी ठरलेले आहेत. त्यावरून त्यांचं या संदर्भातलं काम किती महत्त्वपूर्ण आहे हे आपल्याला कळू शकतं. कोणतं ते प्राइज आहे? स्टॉकहोम वॉटर प्राइज. 4 गोष्टींवर त्यांचा भर आहे. एक, जलसंवर्धन, नद्यांचे पुनरुज्जीवन, वन संवर्धन, जंगलांचे संवर्धन आणि जैवविविधतेचे, वन्यजीव संवर्धन, वनांचे आणि वन्यजीवांचे संवर्धन, संरक्षण या दृष्टिकोनातून जलपुरुष राजेंद्र सिंह राणा काम करताना आपल्याला दिसून येतात. ठीक आहे, आता पुढची चळवळ आपण पाहूया. ग्राहक चळवळ. कामगार चळवळ पाहिली, स्त्री चळवळ पाहिली, त्यावर कशा पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात. पर्यावरण चळवळीवर सुद्धा 2 गुणांसाठी संकल्पना चित्राद्वारे टिपा लिहा या पद्धतीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ग्राहक चळवळ ही आपल्या पुस्तकातली शेवटची चळवळ आहे. पहा, जगातला प्रत्येक घटक हा काय असतो? ग्राहक असतो. प्रत्येक घटक. कारण कुणीच सगळ्याच बाबतीत स्वयंपूर्ण नसतो. त्याला दैनंदिन जीवनात लागणाऱ्या अनेक गोष्टींसाठी काय करावं लागतं? दुसऱ्यांवरती अवलंबून राहावं लागतं, दुसऱ्यांची मदत घ्यावी लागते. म्हणून जगातला प्रत्येक घटक, प्रत्येक माणूस हा काय असतो?
ग्राहक असतो. याच्यावरती 1 गुणांसाठी रिकाम्या जागा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. म्हणून जगातला प्रत्येकच घटक जर ग्राहक असेल तर इतक्या महत्त्वपूर्ण अशा घटकाची फसवणूक होऊ नये ना. बरोबर आहे. फसवणूक होण्याची सुद्धा शक्यता असते या ग्राहकाची जगात. मग ती उद्योजकांकडून होऊ शकते, ती उत्पादकाकडून होऊ शकते, व्यापाऱ्याकडून होऊ शकते, ज्याला आपण दुकानदार म्हणतो दुकानदाराकडून होऊ शकते. मग या ग्राहकाची फसवणूक होऊ नये या दृष्टिकोनातून भारतामध्ये 1986 मध्ये ग्राहक संरक्षण कायदा करण्यात आला. आणि त्यानंतर ग्राहक संरक्षण कायदा करण्यात आल्यानंतर ग्राहक चळवळीला सुरुवात झाली. कायद्याची अंमलबजावणी सुद्धा तेवढ्याच कठोर पद्धतीने झाली पाहिजे ना. कायदा करून उपयोगाचा नाही आहे, त्याची अंमलबजावणी सुद्धा तेवढ्याच कठोर पद्धतीनं झाली पाहिजे. तर तो कायदा ज्या कारणासाठी ज्या समस्येवर उपाय म्हणून करण्यात आलेला आहे तिचं फलित होईल. बरोबर आहे. 1986 मध्ये ग्राहक संरक्षण कायदा करण्यात आला आणि त्यानंतर ग्राहकांची वरचेवर दिवसेंदिवस जी मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या पद्धतीने लुबाडणूक होऊ लागली, फसवणूक होऊ लागली, त्याच्यापासून संरक्षण मिळवण्यासाठी ग्राहकांनी चळवळी करायला सुरुवात केली. मग ग्राहकांची फसवणूक अनेक पद्धतीने होऊ शकते. जसं भेसळ आहे. कुठल्याही खाण्याच्या पिण्याच्या किंवा इतरही दैनंदिन वापराच्या ज्या वस्तू असतात जगण्यासाठी लागणाऱ्या त्याच्यामध्ये भेसळ होऊ शकते. आणि ही भेसळ म्हणजे सुद्धा एक प्रकारची काय आहे, फसवणूकच आहे, लुबाडणूकच आहे. बरोबर आहे. वजन मापातील लबाडी, फसवणूक वजन मापामध्ये सुद्धा. बरोबर आहे. म्हणजे मोजण्यातही लबाडी किंवा त्या मापामध्ये सुद्धा लबाडी असू शकते, त्यातही फरक असू शकतो. म्हणून वजन मापातील फसवणूक असो किंवा किमती लिहिलेल्या असतात आधी तो प्रॉडक्ट तयार होताना, ती वस्तू तयार होताना एक, आणि त्यानंतर विकताना मात्र त्यात वाढ करून लेबल लावून त्या वस्तू विकल्या जातात. म्हणजे किमतीत वाढ केली जाते, किमतीतील वाढ. इत्यादी पद्धतीने ग्राहकाची फसवणूक होते. ही होऊ नये यासाठी म्हणून ग्राहक चळवळी करताना, संघटितरित्या प्रयत्न करताना चळवळीच्या माध्यमातून आपल्याला दिसून येतं. पहा, 1980 पर्यंतच्या ज्या चळवळी आहेत त्यांचं स्वरूप काहीसं निराळं होतं. मग त्या कोणत्याही असतील, स्त्री चळवळी असतील, कामगार चळवळी असतील, आदिवासी चळवळी असतील, शेतकरी चळवळी असतील, त्यांचं स्वरूप निराळं होतं. आणि 80च्या नंतरच्या ज्या चळवळी आहेत त्यांचं स्वरूप निराळ आहे. म्हणून 80च्या नंतरच्या ज्या चळवळी आहेत त्यांना साधारणपणे नवसामाजिक चळवळी असं संबोधलं जातं. कोणत्या चळवळींना? 1980च्या नंतर ज्या चळवळी आमच्या भारतामध्ये निर्माण होत आहेत, केल्या जातात, त्यांना नवसामाजिक चळवळी असं संबोधलं जातं. आधीच्या चळवळींपेक्षा ह्या चळवळी वेगळ्या आहेत, त्यात नवे प्रयोग करण्यात आलेले आहेत. वेगळ्या कशा आहेत? आधीच्या स्त्री चळवळी आहेत समजा, तर स्त्रियांच्या अनेक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी या स्त्री चळवळी काम करीत होत्या, एकाच वेळी अनेक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी. पण आजकालच्या ज्या चळवळी आहेत त्या कुठल्या तरी एका विषयाची निवड करतात आणि त्या एका विषयाची सोडवणूक करण्यासाठी, त्या एका विषयातल्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी, निराकरण करण्यासाठी त्या प्रयत्नरत असतात. म्हणजे स्त्रियांच्या संदर्भात समजा स्त्रियांचं प्रमाण सध्या आपल्या भारतामध्ये पाहिलं तर आपण कमी होत आहे असं दिसून येतं. का? कन्या भ्रूण हत्या. मग ही जी समस्या आहे स्त्रियांचं प्रमाण कमी होण्यामधली, कन्या भ्रूण हत्या, त्या समस्येला घेऊनच चळवळ पुढं नेणं. म्हणजे एखादा विषय निवडणं आणि त्या विषयात समस्या, प्रश्न सोडवण्यासाठी चळवळ करणं, प्रयत्न करणं, अशा ज्या काही आजकालच्या चळवळी आहेत समाजामध्ये निर्माण होत असलेल्या, त्यांना नवसामाजिक चळवळी असं आपण संबोधतो. म्हणजे सध्याच्या ज्या चळवळीत 1980च्या नंतरच्या कोणत्याही क्षेत्रातल्या असू द्या, त्या नवसामाजिक चळवळी या गटामध्ये मोडताना आपल्याला दिसतात. तर मुलांनो, या ठिकाणी आपण
कामगार चळवळ, स्त्री चळवळ, पर्यावरण चळवळ आणि ग्राहक चळवळ अशा 4 चळवळींचा या तासिकेला अभ्यास केला. या ठिकाणी हे प्रकरण संपलेलं आहे.